महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका शब्दाची खूप चर्चा आहे, झिरो रोस्टर. कदाचित ऐकण्यात आलं असेल, विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबतीत. तर चला आपण समजून घेऊया की ही झिरो रोस्टर पद्धत नक्की आहे तरी काय. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की जिल्हा परिषद निवडणुकीतली ही झिरो रोस्टर पद्धत म्हणजे नेमकं काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी जुनी पद्धत होती तिच्यापेक्षा ही वेगळी कशी आहे. याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या विश्लेषणात मिळतील. आता गंमत बघा, ही चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाहीये. हे प्रकरण आता पोचले थेट न्यायालयात. म्हणजे ही काही साधीसुधी तांत्रिक गोष्ट नाही, तर यावर सध्या कायदेशीर पातळीवर मोठं मंथन सुरू आहे. अगदी बरोबर. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी झिरो रोस्टर लागू करायचं की नाही यावर थेट मुंबई हायकोर्टात केस दाखल झाली आहे. आणि त्यामुळेच हा विषय समजून घेणं आपल्यासाठी आणखी महत्त्वाचं ठरतं. बरे, ही नवीन पद्धत समजून घ्यायची असेल तर आधी जुनी पद्धत काय होती हे पाहणं गरजेचं आहे, नाही का? तेव्हाच तर आपल्याला दोन्हीतला फरक व्यवस्थित कळेल. तर बघा, जुनी पद्धत जिला रोटेशनल रिझर्वेशन म्हणतो ती अगदी सोपी होती. उदाहरणार्थ समजा एका मतदारसंघात मागच्या इलेक्शनमध्ये एसटी प्रवर्गासाठी आरक्षण होतं. मग पुढच्या वेळी जेव्हा सोडत काढली जाईल तेव्हा त्या जागेसाठी एसटी प्रवर्ग बाजूला ठेवला जायचा. म्हणजे उरलेल्या पर्यायांमधून जसं की एससी, ओबीसी किंवा जनरल यातून चिठ्ठी निघायची. यामागचा हेतू एकदम स्पष्ट होता. एकाच प्रवर्गाची पुनरावृत्ती टाळायची आणि आरक्षण चक्राकार पद्धतीने म्हणजे रोटेशनने फिरत राहावं. आणि आता एंट्री होते नवीन सिस्टीमची, झिरो रोस्टर. हा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. हा मागच्या इतिहासाला महत्त्व देत नाही, तर प्रत्येक वेळी नव्या सुरुवातीवर भर देतो. चला बघूया हे काम कसं करतं. हे एक वाक्य यातच झिरो रोस्टरचा आत्मा आहे. पूर्वी काय झालंय ते विसरून जा. नव्याने शून्यापासून सुरुवात करा. म्हणजे आधी कोणतं आरक्षण होतं, काय झालं, सगळं विसरून जायचं. प्रत्येक वेळी सुरुवात शून्यापासून. हीच यामागची मूळ आयडिया आहे. आता हे नीट समजून घेऊ. झिरो रोस्टरमध्ये काय होतं? प्रत्येक निवडणुकीवेळी आरक्षण सोडतीसाठी सगळे प्रवर्ग एससी, एसटी, ओबीसी आणि जनरल हे सगळेच्या सगळे स्पर्धेत असतात. मागच्या वेळी कोणतं आरक्षण होतं याच्याशी काहीही देणं घेणं नाही. याचा परिणाम काय? तर समजा मागच्या वेळी एका जागेवर ओबीसी आरक्षण होतं, तर यावेळी सुद्धा पुन्हा त्याच जागेवर ओबीसी आरक्षण लागू शकतं. हो, म्हणजे रिपिटिशन, पुनरावृत्ती शक्य आहे. तर मग दोन्हीतला नेमका फरक काय आहे? चला आता हे समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे चित्र एकदम क्लिअर होईल. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. जुनी चक्राकार पद्धत म्हणजे तिच्याकडे एक मेमरी होती, ती लक्षात ठेवायची की मागच्या वेळी काय झालं. या उलट झिरो रोस्टर पद्धत प्रत्येक निवडणुकीत जणू काही रीसेट बटन दाबते. सगळा जुना डेटा डिलीट, भूतकाळ पूर्णपणे विसरून जायचा. म्हणजे एकीकडे आहे ऐतिहासिक सातत्य, तर दुसरीकडे आहे प्रत्येक वेळी एक कोरी पाटी. हाच यातला सगळ्यात मोठा आणि कळीचा फरक आहे. ओके, तर दोन्ही पद्धती काय आहेत हे कळलं. पण सो व्हॉट? याचा नक्की अर्थ काय? याचा प्रत्यक्ष परिणाम काय होणार? स्थानिक राजकारणावर, उमेदवारांवर, मतदारसंघांवर याचा काय फरक पडणार? याचे परिणाम अगदी थेट आहेत. पहिलं म्हणजे एकाच मतदारसंघात एकाच प्रवर्गासाठी पुन्हा आरक्षण लागू शकतं. दुसरं, आत्तापर्यंत जो एक ऐतिहासिक क्रम चालत आलेला त्याला काहीच अर्थ उरणार नाही. प्रत्येक निवडणूक आरक्षणासाठी एक नवी सुरुवात असेल. आणि हो, हे फक्त जिल्हा परिषदेपुरतं नाहीये बरं का. पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या स्थानिक निवडणुकांनाही लागू होऊ शकतं. आणि मग सगळ्यात शेवटी एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. आरक्षणाचा हा संपूर्ण रीसेट करणं कितपत योग्य आहे? प्रत्येक वेळी सर्वांना समान संधी देणारी ही नवी पद्धत जास्त चांगली आहे की सामाजिक न्यायासाठी जुन्या पद्धतीत जे एक सातत्य होतं ते जास्त महत्त्वाचं होतं? याच मोठ्या प्रश्नभोवती ही सगळी चर्चा फिरती आहे आणि आता याचं उत्तर आपल्याला न्यायालयाच्या निर्णयातूनच मिळेल.